महाराष्ट्राच्या राजकारणात सध्या एक वेगळीच लढाई सुरू असल्याची चर्चा रंगलीय। ही लढाई आहे विरोधकांविरोधात नाही तर महायुतीच्या आतमध्येच। एका बाजूला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस तर दुसऱ्या बाजूला उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे। विधान परिषद निवडणुका, जागा वाटप, दिल्ली दौरे आणि अमित शहांशी वाढलेलं अंतर आणि भविष्यातील मुख्यमंत्री पदाची शर्यत, या सगळ्या घडामोडींमुळे आता एक मोठा प्रश्न उपस्थित होतोय की महायुतीमध्ये खऱ्या अर्थाने नंबर 1 कोण? आणि भविष्यात भाजपसमोर सर्वात मोठं आव्हान महाविकास आघाडीचं नसेल तर स्वतः एकनाथ शिंदेंचं असेल का? यात सगळ्याचा सविस्तर आढावा घेऊयात आजच्या व्हिडिओमध्ये। नमस्कार, मी सृष्टी आणि तुम्ही पाहताय मराठी मंडळी। विधान परिषद आणि महायुतीतील तणाव। राज्यात विधान परिषदेच्या 17 जागांसाठी निवडणूक होत असताना महायुतीत पुन्हा जागा वाटपावरून तणाव निर्माण झालाय। भाजपचा सुरुवातीचा फॉर्म्युला स्पष्ट होता, 12 जागा भाजप लढणार तर उर्वरित 5 जागा मित्रपक्षांना। यामध्ये शिंदे यांच्या शिवसेनेला 3 जागा आणि अजित पवार यांच्या राष्ट्रवादीला 2 जागा देण्याचा प्रस्ताव होता। पण इथेच शिंदे गट आक्रमक झाला। शिंदे सेनेनं 7 जागांची मागणी करत भाजपाचा फॉर्म्युलाच नाकारला। म्हणजेच आता शिंदे गट फक्त मित्र पक्ष म्हणून राहायला तयार नाही तर सत्ता आणि संघटनांमध्ये समान ताकद दाखवण्याच्या भूमिकेत दिसतोय। फडणवीस विरुद्ध शिंदे संघर्षाची सुरुवात। राजकीय विश्लेषकांच्या मते ही लढाई फक्त विधान परिषदेसाठी नाहीये तर देवेंद्र फडणवीस पुन्हा मुख्यमंत्री झाल्यापासून महायुतीमध्ये एक सुप्त वर्चस्ववादाची लढाई सुरू आहे। फडणवीसांचा राजकीय इतिहास पाहिला तर त्यांनी पक्षातील संभाव्य आव्हानांना नेहमी मर्यादित ठेवण्याचा प्रयत्न केला। एकनाथ खडसे, विनोद तावडे, पंकजा मुंडे, सुधीर मुनगंटीवार अशा अनेक नेत्यांना फडणवीसांच्या नेतृत्वाखाली मर्यादित राजकीय स्पेस मिळाल्याचं बोललं गेलं। पण एकनाथ शिंदेचं आव्हान वेगळंय, कारण शिंदे हे फक्त नेते नाहीत तर मोठा जनाधार असलेले मास लीडर आहेत। शिंदेची सर्वात मोठी ताकद। एकनाथ शिंदेची सर्वात मोठी ताकद म्हणजे त्यांची तळागाळाशी असलेली नाळ। शाखा प्रमुखापासून मुख्यमंत्री पदापर्यंतचा त्यांचा प्रवास पूर्णपणे संघटन आणि कार्यकर्त्यांमधून झालाय। जेव्हा त्यांनी उद्धव ठाकरेंविरोधात बंड केलं तेव्हा ते अपयशी ठरले असते तर त्यांचं संपूर्ण राजकीय आयुष्य संपलं असतं। पण त्यांनी मोठी रिस्क घेतली आणि ती यशस्वीही करून दाखवली। यामुळेच कार्यकर्त्यांमध्ये धाडसी नेता अशी त्यांची प्रतिमा तयार झाली। दुसरीकडे फडणवीसांना राजकीय वारसा आणि संघाची पार्श्वभूमी मिळाली होती, म्हणून दोघांच्या राजकीय शैलीत मोठा फरक दिसतो। उद्धव ठाकरे विरुद्ध शिंदे संघर्षात मिळालेला फायदा। 2024च्या विधानसभा निवडणुकीत सर्वात मोठा धक्का बसला तो उद्धव ठाकरे गटाला। शिंदे यांच्या शिवसेनेने तब्बल 57 जागा जिंकल्या तर ठाकरे गट फक्त 20 जागांवर मर्यादित राहिला। विशेष म्हणजे ज्या ठिकाणी सेना विरुद्ध सेना थेट लढत झाली तिथे शिंदे गटाने मोठा विजय मिळवला। मुंबई, ठाणे आणि कोकणात भाजपाची सर्वात मोठी भीती शिंदेंनी कमी केली, म्हणूनच भाजपसाठी शिंदेंचं महत्व वाढलं। मराठा आरक्षण आंदोलन आणि शिंदेंची भूमिका। महाराष्ट्रात गेल्या काही वर्षात मराठा आरक्षणाचा मुद्दा अत्यंत संवेदनशील बनला। मनोज जरांगे पाटील यांच्या आंदोलनादरम्यान आंदोलकांचा रोष थेट फडणवीसांवर दिसत होता, कारण विरोधकांनी फडणवीसांभोवती अँटी मराठा किंवा अँटी बहुजन अशी प्रतिमा तयार करण्याचा प्रयत्न केला। अशा वेळी एकनाथ शिंदेंनी स्वतः मराठा समाजातून येत असल्याचा फायदा घेतला। ते आंदोलन स्थळी गेले, संवाद साधला आणि मीही मराठा मुख्यमंत्री असं विधान केलं। यामुळे सरकार विरोधातला रोष काही प्रमाणात कमी करण्यात शिंदे यशस्वी ठरल्याचं बोललं गेलं। सामान्य माणसातली प्रतिमा। देवेंद्र फडणवीस यांची प्रतिमा अभ्यासू, प्रशासनावर पकड असलेले आणि कॉर्पोरेट शैलीतील नेता अशी आहे, पण एकनाथ शिंदे यांनी स्वतःला सामान्यांचा मुख्यमंत्री म्हणून मांडलं। मुख्यमंत्री असताना वर्षा बंगला सामान्य कार्यकर्ते, गरीब आणि रुग्णांसाठी 24 तास खुला ठेवण्याचा निर्णय त्यांनी घेतला। रात्री 2 वाजताही लोकांना भेटणारा मुख्यमंत्री अशी त्यांची प्रतिमा तयार झाली। ही भावनिक कनेक्टिव्हिटी शिंदेंना राजकीय फायदा देताना दिसते। अमित शहा आणि बदलतं समीकरण। आता सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा, अमित शहा आणि एकनाथ शिंदे यांच्यात वाढलेलं अंतर।
राज्यात बंड झाल्यापासून अमित शहांचा शिंदेंना मजबूत पाठिंबा असल्याचं नेहमी बोललं गेलं, पण अलीकडच्या 2 दिल्ली दौऱ्यांमध्ये शिंदे आणि अमित शहा यांची भेटच झाली नाही. यामुळे राजकीय चर्चांना मोठं उधाण आलं. भाजप हायकमांड शिंदेंना इशारा देते का? कारण अलीकडे शिंदेंनी अनेक वेळा भाजपालाच अडचणीत आणण्याचा प्रयत्न केल्याचं बोललं गेलं. महानगरपालिका निवडणुका, पक्षप्रवेश, राष्ट्रवादीतील नेत्यांवर लक्ष आणि स्वतःचं राजकीय वजन वाढवण्याचे प्रयत्न, या सगळ्यामुळे भाजपामध्ये नाराजी वाढण्याची चर्चा. भाजपाला शिंदेची गरज संपतीये का? राजकीय वर्तुळात आता एक मोठा प्रश्न विचारला जातोय. भाजपाला अजूनही शिंदेची गरज आहे का? कारण लोकसभा निवडणुकीनंतर फडणवीसांनी विधानसभेत महायुतीला मोठा विजय मिळवून दिला. त्यामुळे भाजपा हायकमांड मध्ये फडणवीसांचं नेतृत्व अधिक मजबूत झाल्याचं बोललं जात आहे. म्हणजे आता भाजपाचं धोरण स्पष्ट असू शकतं. फडणवीस हेच महाराष्ट्रातील मुख्य चेहरा आणि म्हणूनच शिंदेच्या वाढत्या महत्वाकांक्षीला मर्यादा घालण्याचा प्रयत्न सुरू असल्याचं अनेकांना वाटतंय. पण पुढचा मोठा प्रश्न असा आहे की एकनाथ शिंदे खरंच भविष्यात भाजपासाठी मोठं आव्हान ठरतील का? 2029 मध्ये महाराष्ट्राचं राजकारण फडणवीस विरुद्ध शिंदे असं होऊ शकतं का? आणि अमित शहांनी शिंदेपासून अंतर ठेवणं हा फक्त इशारा आहे की मोठ्या राजकीय बदलाची सुरुवात? केवळ तुम्हाला काय वाटतं? तुमचं मत कमेंट मध्ये नक्की सांगा. आणि असेच माहितीपूर्ण आणि सखोल राजकीय व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या मराठी मंडळी या YouTube चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.